बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये। देशामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 4000च्या वर गेलेली आहे आणि यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे। 1435 कोरोना बाधित हे एकट्या केरळमध्ये समोर आलेले आहेत। तर महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी नाही आहे। महाराष्ट्रामध्ये देखील 506 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत आणि यामध्ये काल नव्या 65 रुग्णांची नोंद झालेली आहे। राज्यात सर्वाधिक 25 रुग्ण हे तर पुण्यात आहेत, तर मुंबईमध्ये देखील 22 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत। तर राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता आपल्या पुण्यामध्ये आढळून आलेले आहेत। राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातले असल्याची माहिती मिळते आहे। मुंबई, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी संसर्गामध्ये मोठी वाढ झालेली आहे। एकूण 65 रुग्णांपैकी 25 रुग्ण हे पुणे महापालिका, मुंबईमध्ये 22, तर ठाण्यामध्ये 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2, तर नागपूरमध्ये 1 अशी संख्या आहे। कोरोनामुळे कोल्हापुरात एका महिलेचाही मृत्यू झालाय। सीपीआर रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते। कोरोनामुळे जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे। ही महिला 75 वर्षांची होती, तिला शुगर आणि बीपीचा त्रास होता। कोरोनामुळे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून या महिलेवर अंत्यसंस्कार केलेले आहेत। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 कोरोना बाधित रुग्ण समोर आलेले आहेत। एकावर शहराच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या रुग्णाला उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आलेला आहे। कोविड रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात 10 बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावाचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय राज्यासोबतच देशामध्ये कोरोना बाधित वाढलेले आहेत, त्यामुळे आपण प्रत्येकाने काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर यानंतर महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातली आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे। सरकारने लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागितलेली आहे। इन्कम टॅक्स कडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या 50 लाखाहून अधिक असू शकते, त्यामुळे 50 लाखाहून अधिक बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असलेल्या महिला त्यांची पडताळणी होणार आहे। त्यांना शोधून या योजनेतून बाहेर काढण्यात येईल। संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला यांना देखील योजनेतून बाहेर काढण्यात येईल, अपात्र ठरवण्यात येईल। सरकारी कर्मचारी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असलेल्या लाभार्थी महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहेत। तर निवडणुकीपूर्वी वेळेच्या अभावी पडताळणी न करू शकल्यामुळेच लाडक्या बहिणींना सरसकट लाभ दिला अशी कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। योजनेतील अर्जाच्या पडताळणीचं काम सुरू असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच अपात्र लाडक्या बहिणींवर कुठलीही कायदेशीर कारवाई करणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे। आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा सरकारी कर्मचारी जे आहेत महिला कारवाई केली जाणार। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय? तर ना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला।
तर लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मत मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी केलेली नाही, त्यामुळे अर्थ खात्यात घोटाळा झाला आहे, म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच राऊत यांनी केलेली आहे। प्रायश्चित राजीनामा द्या। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही। तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली आणि या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून मराठा समाजामध्ये केल्या जाणाऱ्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुणे पिंपरीतल्या बैठकीनंतर आता जिल्ह्यांमधल्या मराठा संघटना हुंडाबंदीसाठी म्हणून पुढे आलेल्या आहेत। पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात, त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे। मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे। ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे। अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या कमिट्या म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल। तर 100 ते 200 लोकांच्याच उपस्थितीत लग्न सोहळा करा, ही आचारसंहिता आपण बघतोय। कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, एक आदर्श आचारसंहिता यावेळेस मराठा समाजाने केलेली आहे। देखावा करू नका, लग्नात हुंडा देऊ नका आणि घेऊ नका। इच्छा असेल तर मुलीच्या नावावर FD करा। लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा, असं ही आचारसंहितेमध्ये म्हटलं गेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या या स्तुत्य आचारसंहितेचा आता प्रत्येक समाजानं खरं तर विचार करणं गरजेचं आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। हुंडाबंदीसाठी मराठ्यांनी ही एक नवी भूमिका मांडलेली आहे। वळूया पुढील बातमीकडे। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राज्यात 7 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे, मात्र त्याआधी राज्य गोसेवा आयोगानं 3 जून आणि 8 जून या कालावधीत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि यावरून अबू आझमी आक्रमक झाले असून बकरींची कत्तल होणारच अशी ठाम भूमिका आझमींनी घेतलेली आहे। तर आता कुठे गेले पशुप्रेमी असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे। सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर, ये पहले से हो रहा है। तो ये लोग प्रेसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए। ये क्रिस सुमैया हैं, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। उनसे बोलिए हमारा संविधान 1400 साल पहले बन चुका है, उस संविधान में एक लफ्ज़ भी चेंजिंग हम बर्दाश्त नहीं करेंगे। जो संविधान इस्लाम का है उसी के हिसाब से होगी। दुनिया में हर जगह कुर्बानी होती है, यहाँ भी कुर्बानी होगी। ये सेकुलर देश है। अभी बकरी ईद के टाइम क्यों बोलते नहीं कि एनवायरनमेंट फ्रेंडली बकरी ईद करो, वर्चुअल बकरी काटो? क्यों नहीं पूरा मुस्लिम समाज साथ में आके ऐसा सोचता है कि चलो हमारे इस त्यौहार के वजह से इतने सब बकरियों को काटा जाता है, चलो हम एनवायरनमेंट फ्रेंडली बकरी बनाते हैं। कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले, कहाँ गए वो? वळूया पुढील राजकीय बातमीकडे। सुनील तटकर यांनी केलेल्या भरत गोगावलेंच्या नॅपकिन नकलीचा शिंदे सेनेच्या आमदारांनी चांगलाच समाचार घेतला। आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु सुनील तटकरे सारख्या महाभागाचा कुठेच लवलेश असणार नाही, असं यावेळेस दळवींनी सुनावलेलं आहे। तर पुढच्या लोकसभेला तुमचा रुमाल पाडणारच असा निर्धार महेंद्र थोरवेंनी केला आहे। की येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील, ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही,
हे पहिलंच मी या ठिकाणी घोषित करतो की चितल फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवलंय. मला तर 3 वेळा फसवलं, आता बरेचशा 2 वेळा फसवलं. आणि अंकले साहेबांपासून त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय त्याला या रायगडच्या राजकारणात हद्दपार करायचा आहे. काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून. तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर. नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं रिक्त पदं भरावी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे ही महत्त्वाची बाब आहे आणि याबाबत निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी ठाकरे सेनेबाबत एक मोठं भाकीत वर्तवलेलं आहे. सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे. काही क्लास 1, क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत. क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत. ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. सोहळ्यामध्ये तर सगळे नेते सुद्धा एकत्र असतात. नाही, मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती अशी अजून काही चर्चा कुठे नाही आहे. पण नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक नेते, अनेक सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपत येण्याला उत्सुक आहेत. थोडे दिवस आपण वाट बघा, पुढे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. तर वळूया पुढील बातमीकडे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी. मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि मी चक्रम माणूस आहे, घराला आग लावायलाही कमी करणार नाही असा इशाराच मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांना दिला. संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांनी केला होता. यावरून संजय शिरसाट यांनी तुम्ही हॉटेल खरेदी करून दाखवा, मग मी तुमच्या स्वागताला येतो असं आव्हान विरोधकांना दिलेलं आहे. एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगरमधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहाने दिले? प्रश्न असा आहे की हे पैसे आले कुठून? अचानक कुठून आले? जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला. आणि मंत्री कुठल्या खात्याचे? तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा. म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. आणि यानंतर एक मोठी बातमी शिक्षण क्षेत्रातून आहे. राज्यात आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी मोठी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली. मुलांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी यासाठी पहिलीपासून मुलांना सैनिकी प्रशिक्षण देणार अशी घोषणाच सकाळ इन युथ समिटमध्ये भुसेंनी केलेली आहे. पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीचे धडे माजी सैनिक, स्पोर्ट्स टीचर, NCC स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी हे धडे देतील अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना, अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्यापासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का या दृष्टिकोनातून पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे. आणि पहिलीच्यापासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीवरचे धडे माजी सैनिक, आमचे स्पोर्ट्स टीचर, NCC स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी धडे देतील. तर वळूया पुढील बातमीकडे. हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला 3 दिवसांची आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे. रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये
ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. हेरगिरी प्रकरणी रवी वर्माला अटक झाली. पैशांसाठी रवी वर्मानं देशासोबत गद्दारी करत पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी आपण बघतोय त्याला आणखीन 3 दिवसांचा पोलीस रिमांड मिळालेला आहे. पोलिसांनी ऑलरेडी त्याच्या आई आणि बहिणीला इंटरोगेशन करून सगळे पुरावे गोळा केलेले असताना सुद्धा त्याला पुन्हा पीसी मागण्यात आलेली आहे. तरी कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी आपल्याला त्या पीसीला आमचा आरोपी सहकार्य करतोय आणि त्यांनी आत्तापर्यंत सुद्धा नोव्हेंबरपासून पूर्णपणे तपासाला सहकार्य केलेलं आहे आणि आत्ताही तो करतोय. बघूया, आम्ही कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. वळूया पुढील बातमीकडे. रायगडावर पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून आता उत्खनन केलं जात आहे. या दरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्य यंत्र या ठिकाणी सापडलं. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा पुरावा हाती लागलेला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिलेली आहे. यंत्रराज सौम्य यंत्र हे प्राचीन काळापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी वापरलं जाणारं महत्त्वाचं उपकरण आहे. रायगडाच्या बांधकामादरम्यान खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलेली आहे. यंत्र वापरून ताऱ्यांची, ग्रहांची दिशा ठरवणं आणि त्याच्यावरून मग अभ्यास करणं, मग ज्योतिषशास्त्राचा असेल किंवा ग्रह नक्षत्रांचा असेल, त्याच्यासाठी यंत्र वापरलं जात होतं. रायगड किल्ल्यावरच्या उत्खननामध्ये अशा पद्धतीचं यंत्र इतक्या शतकानंतर ते सापडलेलं आहे. तर त्याचं योग्य जतन संवर्धन झालं पाहिजे. तर आपण बघतो रायगडावर हे प्राचीन यंत्रराज सापडलेलं आहे. संभाजीराजे छत्रपतींनी या संदर्भातली माहिती दिली. नेमकं हे यंत्रराज काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ग्रहताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. वेळ मोजण्यासाठी हे यंत्र वापरण्यात आलेलं होतं. अक्षांश, रेषांश, विषुववृत्ती, वृत्त तसंच कर्कवृत्तचा अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. यंत्रराजवर वरील बाजूस अक्षरं कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव, साप आणि साप सदृश्य प्राणी देखील आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. राज्याच्या किनारपट्टी प्रदेशामध्ये उद्यापासून पुन्हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. बुधवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस कमी झालाय आणि शनिवारपासून जनजीवन पूर्वपदावर आलंय. काल किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पाऊस पडला. आता 4 जूनपासून बंगळूरसह राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पुन्हा वाढेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे. तर पुढील 4 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शहराच्या काही भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळल्या आहेत. सततच्या पावसामुळे टेमघर धरण साठ्यामध्ये किंचित वाढ झालेली आहे. बीडच्या आष्टीमध्ये मुसळधार पावसानं टोमॅटोचा लाल चिखल झालेला आहे आणि यावेळेस शेतकरी लालबाई धोंडे यांनी 1 एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. परंतु मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान झालं आणि टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्चही पाण्यात गेलेला आहे. त्यामुळे आता लालाबाई धोंडेंना अश्रुअनावर झाले होते. राज्य सरकारनं नुकसान भरपाई तातडीनं द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. येत असन तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत. हो का, एवढीच विनंती आहे. लालाबाई लाल तंबाटा हो का, त्याचा झाला चिखल. आता काय करायचं, होता होईन एवढी मायबापांनो तुम्ही आम्हाला मदत करा. तंबाट्याचं खूप नुकसान झालंय. खुरपण आली, ही झाली, जवळजवळ 1 लाख रुपये खर्च झालाय. कर्ज पाणी बाजार करून आम्ही ही पैसे घेऊन ही पीक तयार केलं. तोंडात घास घालायला आला की हो काही
असं झालं ह्या काही कसं झालं हां आता टमाटा महाग झाला तर आता ह्याला काहीच नाही राहिलं आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी हे व्यवसाय करतो. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा हा आक्रोश जो आहे तो ऐकावा आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांना मदतीचा हात द्यावा एवढीच अपेक्षा आहे खरं तर सगळ्या महाराष्ट्राला तुमच्याकडून. वळूया पुढील बातमीकडे. बातमी सोन्याला पुन्हा एकदा झळाळी मिळाल्याची आहे, कारण सोन्याची वाटचाल पुन्हा एकदा प्रतितोळा 1 लाखाकडे आता सुरू झालेली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 97,700 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते वाढत्या व्यावसायिक आणि राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी स्टील आयातीवरील टॅरिफ 25% वरून 50% वाढवण्याची केलेली घोषणा ही महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. जगभरात वाढता व्यावसायिक आणि राजकीय तणाव. ट्रम्प यांनी परदेशी स्टील आयातीवरील टॅरिफ 50% वाढवण्याची केलेली घोषणा. डॉलरमध्ये झालेली घसरण. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी. वळूया पुढील बातमीकडे. तुम्ही आता बाईकवर बसून उडू शकणार आहात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, कारण आता पोलंडच्या वोलोनॉट कंपनीनं एक एअर बाईक तयार केली. ही एअर बाईक 200 किलोमीटर प्रति तास वेगानं उडू शकते. एअर बाईकमध्ये जेट प्रोपल्शन आणि स्टेबिलायझेशन सिस्टीम आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका क्षणी बाईक हळूहळू हवेत थांबते आणि नंतर पुन्हा हळूहळू दिशा बदलून पुढे सरकते. सध्या कंपनीनं एअर बाईकची सविस्तर माहिती अद्याप उघड केलेली नाही. मात्र जर ही बाईक बाजारात आली तर मात्र विज्ञानाचा एक अभूतपूर्व चमत्कारच म्हणावा लागेल. पोलंडच्या वोलोनॉट कंपनीची ही एअर बाईक आहे. एअर बाईक 200 किलोमीटर ताशी वेगानं उडू शकते. एअर बाईक जेट प्रणोदद्वारे चालवली जाते. बाईकमध्ये जेट प्रोपल्शन आणि स्टेबिलायझेशन सिस्टीम आहे. कंपनीची स्वतःची बाईक स्टेबिलायझेशन सिस्टीम आहे. वळूया पुढील बातमीकडे. विदर्भाच्या पंढरीतून आज श्रींच्या पालखीचं विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान झालेलं आहे. जवळपास 700 वारकऱ्यांचं टाळकरी, वारकरी, पताकाधारी हरिनामाच्या गजरात पालखी पंढरीकडे घेऊन प्रस्थान त्यांनी केलेलं आहे. आषाढी महोत्सवात सहभागी होण्याचं संत गजानन महाराज संस्थानाचं यंदाचं 56वं वर्ष. गजानन महाराज यांच्या पालखीचं अकोला जिल्ह्यात ही पालखी दाखल झाली. पारस इथं पालखीचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष गजानन महाराजांनी हजारो वारकऱ्यांचं वारी केल्याचे दाखले मिळतात आणि त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी गेल्या 55 वर्षांपासून जपलेली आहे.